नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधिलिखित भाग 7. चेरी रेड कलरचे गुडघ्यापर्यंत असलेले फ्रॉक, मोकळे कर्ली हेअर, चेहऱ्यावर ग्लॉसी मेकअप, स्मोकी आय मेकअप, ओठावर चेरी रेड लिपस्टिक, स्टोनचे मोठे कानातले झुमके, गळ्यात साधीशी गोल्ड चेन, पायात हिल्स, अप्सरेला लाजवेल असे सौंदर्याचे खाण असलेली वीणा. त्या मुलाची वखवकलेली नजर तिच्यावरच गडलेली. ओठावर विजयी हसू. त्याने झटक्यात त्याचे शर्ट अंगावेगळे केले आणि वीणावर आला. रूम नंबर बघून तो पळतच त्या दिशेने गेला. जाताना त्याने पबच्या ओनरला कॉल केले. त्याच्या पाठोपाठ त्याचा मित्र मॅनेजरही आले. काहीच वेळात तो त्या रूमच्या समोर उभा होता. ब्रेक द डोअर. मॅनेजरकडे बघत त्याने ऑर्डर दिली. दरवाजा कसे तोडू शकतो सर? आत कस्टमर आहेत. मॅनेजरने नकार दिला. त्याने मॅनेजरवर जडजडीत कटाक्ष टाकले. तसे घाबरून मॅनेजरने त्याच्याजवळ असलेल्या मास्टर कीने दरवाजा उघडला. सगळ्यांना बाहेरच थांबायचे खुणावून तो लगेच आत आला. तर त्या मुलाला वीणाच्या अंगावर झुकलेले बघून त्याच्या डोक्यात तिडीक गेली. हात तिच्या छातीच्या दिशेने झटक्यात त्याने त्या मुलाच्या कमरेवर लाथ घालून वीणाच्या दूर केले. कोण आहे बे? तो चवताळून बोलला. पण दुसऱ्या क्षणाला त्याच्या बखोटीला पकडून त्याने उभे केले. तिच्या परमिशन शिवाय तिला हात लावणार तू? तो अतिशय रागात बोलला. हो लावणार. हिच्यासारख्या मुली यासाठीच पबमध्ये येतात. नशेत धूत असलेला तो बडबडला. तसे एकच ठोसा त्याच्या तोंडावर पडला. तो लडखडत 2 पावलं मागेच गेला. तोंडातून रक्त येऊ लागले. तुझी काय एवढी जडत आहे? तुझी बहीण आहे की तुझी बायको? तो तरीही बेशरम सारखा हसत बोलला. त्याने एक नजर बेडवर निपचित पडलेल्या तिला पाहिले. डोळ्यात काहीसे सॉफ्ट भाव. ती माझी कोण आहे हे तुला जाणून घेण्याची गरज नाही, बोलून त्याने त्याला धक्का देत वीणाजवळ गेला. एक हात तिच्या डोक्याखाली तर दुसरे पायाखाली घालून तिला बाहूत उचलून तो रूमच्या बाहेर निघून गेला. सगळे आश्चर्याने त्याला बघतच राहिले. कुठल्याही मुलीकडे न बघणारा, त्याच्या कामाशी काम ठेवणारा तो नीरस माणूस. त्याच्या डोळ्यात एका अनोळखी मुलीसाठी एवढे सॉफ्ट भाव. सॉरी राज, आय हॅव टू गो. तुझी पार्टी बेस्ट होती. वीणाकडे एकटक बघत तो त्याच्या मित्राला बोलून ताडताड पावले टाकून निघून गेला. तो जाताच सगळ्यांनी सुटकेचा श्वास घेतला. एक प्रशस्त हवेशीर बेडरूम. भिंतीला लाईट ग्रीन शेड कलर, ग्रीन व्हाईट कॉम्बिनेशन असलेले पडदे, एक किंग साईज आलिशान बेड, त्यावर शांतपणे झोपून असलेली ती. अंगावर व्हाईट ढगाळ शर्ट, तिचे कर्ली केस पिलोवर पसरलेले, चेहऱ्यावर मेकअप रिमूव्ह केलेला. नॅचरल लुकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती ती. दूर सोफ्यावर पायावर पाय ठेवून बसलेला तो आर्मरेस्टवर हात ठेवून एकटक तिला निहाळत होता. तिची हलकी चुडबुड झाली तसे तो सावरून बसला. डोळे किलकिले करत वीणाने उघडले. अंगावरचे पांघरून नीट करून ती पाय पोटाशी घेऊन तशीच काही क्षण पडून राहिली. पण दुसऱ्या क्षणी तिला काहीतरी वेगळे जाणवले. तसे ती घाईने उठून बसली. स्वतःकडे पाहिले. अंगावर कोण्या पुरुषाचे शर्ट, अंगावरचे ज्वेलरी शेजारी टेबलवर ठेवलेले. तिचा थरकाप उडाला. डोळ्यात लगेच पाणी जमा झाले. म्हणजे ती परत कोणाच्या तरी हवसची शिकार झाली. विचारानेच वीणा पुरती तुटून गेली. ती भेदरून शून्यात नजर लावून बसून राहिली. एवढ्या वेळचा तो तिलाच निहाळत होता. आर यू ओके? काहीसा ओळखीचा तर काहीसा अनोळखी स्वर कानावर पडला. तसे वीणाची नजर समोर बसलेल्या त्याच्यावर पडली. पहिले तर तिची नजर त्याच्या काड्याभर डोळ्यावर पडली. हायसे वाटले तिला, पण लगेच राग उतरला डोळ्यात. अंगावरचे पांघरून दूर सारत ती रागाने त्याच्या पुढ्यात उभी झाली. कोण आहात तुम्ही? माझ्यासोबत काय केले? तुमची हिंमत कशी झाली मला हात लावायची? वीणा रागारागाने त्याला बोलू लागली. तर तो वेड्यासारखा तिला बघण्यात हरवलेला. तो हळूच तिच्या समोर उभा झाला. तसे वीणा 2 पावलं मागेच सरकली.
आपसूक तिची नजर त्याच्या पायापासून डोक्यापर्यंत फिरली. किती हँडसम होता तो. एक क्षण तिची ही नजर स्थिरावली त्याच्यावर. एवढे उंच कोण असते? वीणाच्या मनात पहिला प्रश्न. तिचा राग तर पळूनच गेला. काहीसा ओळखीचा परफ्यूमचा सुगंध. हे VR आहेत का? पण डोळे? वीणा मनातच बोलली, तू जे समजत आहेस तो मी नाही. त्याचा भारदस्त आवाज कानावर पडला तशी ती दचकून त्याला बघू लागली. हा, ते तुम्ही असूही शकत नाही. त्यांचे डोळे खूप सुंदर आहेत. अगदीच समुद्रासारखे निळेशार, तेवढेच गहिरे. पण टोटल बिघडलेला आहे ठरकी बुड्ढा. वीणा परत तिच्याच नादात बोलत सुटली. तो रोखून तिला बघू लागला. मग तुम्ही कोण आहात? भानावर येत वीणाने विचारले. तेव्हाच कावेरी हातात नाश्त्याची ट्रे घेऊन रूममध्ये आली. अगं, हे मिस्टर ज्वाला सिंग यांनीच आपल्याला मदत केली. सॉरी यार विनू, मी माझ्याच नादात तुला विसरून गेले. हे वेळेवर आले नसते तर माहीत नाही तुझ्यासोबत काय झाले असते. कावेरी विनाच्या गळ्यात पडून रडू लागली. काय झाले असते म्हणजे? वीणा घाबरली. तिच्या लक्षात आले एका व्यक्तीने तिला अडवले होते आणि ती घाबरून बेशुद्ध पडल्याने त्यानंतरचे तिला काही आठवत नव्हते. म्हणजे ती भेदरून कावेरीकडे बघू लागली. डोंट वरी विनू, तू समजतेस तसं काही झालं नाही. थँक्स टू मिस्टर ज्वाला. कावेरी बोलली तसे वीणा हात जोडून त्याच्या पुढ्यात उभी भरल्या डोळ्यांनी त्याला बघू लागली. थँक्यू सर, वीणा कातर स्वरात बोलली. थँक्यू बोलून परके करू नको. इट्स माय ड्युटी. ज्वाला सिंग काहीसा गालात हसला. वीणा गोंधळून त्याला बघू लागली तसे तो गडबडला. अगं, म्हणजे बघ, मी तुला मदत केली म्हणजे आपण फ्रेंड्स झालो नाही का? मग फ्रेंड्सची मदत करणे दुसऱ्या फ्रेंडचे कर्तव्यच असते नाही का? ज्वाला एक्सप्लेन देऊ लागला. वीणा अजूनही त्याला निहाळत होते. त्याचे पिंक ओठ, आवाज, उंचीही काहीशी सारखी, पण डोळे. तुम्ही खरंच ज्वाला सिंग आहात? वीणाने संशयी नजरेने त्याला पाहिले. हो हो, काही गडबड आहे का? तो इकडे तिकडे बघत काहीसा घाबरूनच बोलला. तुमचा आवाज ओळखीचा वाटतो. वीणा बोलली. अगं विनू, किती चौकशा करतेस? ते बोलत आहेत ना ज्वाला सिंग आहेत. मग आता त्यांचं आधार कार्डही बघणार का? ओ सर, तुमच्याकडे तुमची ID असेल तर तिला दाखवा आणि एकदाचे तिचे संशय दूर करा. माहीत नाही त्या VRने हिच्यावर काय जादू केली, सगळ्यांमध्ये हिला तेच दिसतं. अगं, तो खडूस माणूस कोणाला स्वतःचा चेहरा दाखवत नाही. सारखाच काय तो मास्क मागे असतो. जसा काही मोठा परा लागून गेला त्यालाच नजर लागेल कोणाची. आता यांनाच बघ. ज्वाला सर किती हँडसम आहेत, पण बघ कसे खुलेआम फिरतात. पहिले तर कावेरी वैतागून बोलली. शेवटचे बोलताना मात्र तिच्या गालावर गुलाबी रंग चढला. ज्वाला, वीणा विचित्र नजरेने तिला बघू लागले. काऊ, तिची बडबड काही बंद व्हायचे नावच घेत नाही बघून शेवटी वीणाने तिला आवाज दिले. तसे कावेरी भानावर येत ज्वालाकडे बघू लागली. ओ सॉरी सर, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. हा, मी वेडी आहे, अशीच वेड्यासारखी बडबड करत असते. पण सर, ते तुमचे आधार कार्ड. कावेरी परत बोलत सुटली. आय हॅव टू गो, यू गाईज कॅरी ऑन. आणि हो वीणा, कुठे जाण्याची घाई करू नकोस. तुझेच घर समज. काही अडचण आली तर तिथे ड्रॉवरमध्ये माझं व्हिजिटिंग कार्ड आहे, कॉल कर. बाय. ज्वाला लगेच तिथून निघून गेला. ओय होय, तुझेच घर हा? ज्वाला सिंग फुलटू लट्टू झालेले दिसत आहेत तुझ्यावर. काहीही म्हणा विनू, खूप छान आहेत हे सर. एका घडीला तर मी घाबरूनच गेले, पण कोण कुठले ओळख नसतानाही देवासारखे धावून आले. कावेरीने परत वीणाला मिठी मारली, पण वीणा अजूनही त्याच्याच विचारात गडलेली. तो त्याच्या ब्लॅक कलर पोर्शेमध्ये बसला. नजर त्याच्या रूमच्या दिशेने. बापरे, ही मुलगी काय फास्ट आहे. डायरेक्ट आधार कार्ड. कावेरीला आठवत तो स्वतःशीच बडबडला.
पण लगेच विनाचे शब्द त्याला आठवले. ठरकी बुड्ढा. तो हलकेच गालात हसला. त्याने मिररमध्ये स्वतःला पाहिले. हलकेच डोळ्यातील लेन्स काढले तसे त्याचे ते समुद्रासारखे गहिरे निळे डोळे मिररमध्ये दिसू लागले. हा ठरकी बुड्ढा असला तरी तुझाच आहे क्युटी पाय. तुला आवडणारे हे डोळे एवढ्यात तरी तुला दिसणार नाही. तो हलकेच गालात पुटपुटला. चेहऱ्यावर मास्क चढवून एकवार त्याच्या रूमकडे बघत तो लगेच तिथून निघून गेला. वेळ संध्याकाळची. जेवण झाल्यावर औषध घेऊन झोपलेल्या विनाला जाग आली. धक्काधक्कीच्या जीवनातून पहिल्यांदाच तिला असे भरपूर आराम मिळाले असावे. छान झोप झाल्याने तिला आता बरेच फ्रेश वाटत होते. पण आणखी काही वेळ असंच पडून राहावे तिची इच्छा झाली. सहजच तिने घड्याळात वेळ पाहिली. दुपारचे 4 वाजले होते. आळस झटकून ती बेडवरून उतरून फ्रेश व्हायला निघून गेली. तिने भरभर आवरून घेत रूमच्या बाहेर आली तर भला मोठा विला तिच्या नजरेस पडला. सगळीकडे इम्पोर्टेड सामानांची रेलचेल, क्लॉसेट झुंबर, पेंटिंग्स, फ्लॉवर पॉट, रॉयल सोफा आणि ती मनाला हवी हवीशी शांतता अनुभवत विना एक एक पायरी उतरू लागली. बापरे, हा ज्वाला तर चांगला श्रीमंत दिसतो. पण एवढ्या मोठ्या घरात हा एकटाच राहतो की काय? त्याची फॅमिली कुठे आहे? मीना विचार करत शेवटची पायरी उतरून खाली आली. सोफ्यावर बिंदास्त पडून चिप्स खात असलेल्या कावेरीवर विनाची नजर पडली तसे विनाने कपाडावर हात मारला. काऊ, ही काय पद्धत झाली? अगं, आपण कुठे आहोत याचे तरी भान असू दे. स्वतःचे घर असल्यासारखे अशी बिंदास का लोळत आहेस? कोणी पाहिलं तर काय विचार करेल? विना कमरेवर हात ठेवून कावेरीकडे रोखून बघू लागली. चिल विनो डार्लिंग, इथे तुझ्या माझ्याशिवाय कोणी नाही. तो ज्वालासिंग सकाळी गेला, ते अजूनही परतला नाही आणि त्याची फॅमिली कदाचित इथे राहत नाही. सो आपलाच राज आहे. ज्वाला बोलून गेला ना, तुझेच घर आहे. मग तुझे घर ते माझे घर. मग बिंदास्त असतेलच ना? कावेरी उठून बसत डोळे मिचकावत बत्तीसे दाखवून बोलली. वेफर? कावेरीने विनाला ऑफर केले. नो थँक्स. पण काऊ डार्लिंग, तू शब्दावर जाऊ नकोस. ती बोलण्याची पद्धत असते समोरच्याला कम्फर्ट करण्यासाठी. म्हणून काही ते कोणाचे घर होत नाही. आणि चल लवकर आवर, आपल्याला निघायला हवे. विना तिच्या डोक्यावर टपली मारत बोलली. आज नको ना विनू, इथे किती प्रसन्न वाटत आहे. धावपडीपासून अगदीच दूर समुद्र किनाऱ्यावर असलेला हा सुंदर विला, ही शांती, हळूवार लाटांचा येणारा आवाज, अगदी स्वप्नातील घर. माझी तर इथून जाण्याची इच्छाच होत नाही आहे. कावेरी तिच्या स्वप्ननगरीत हरवत बोलू लागली. काही वेळ विनाही शांत झाली. खरे तर तिलाही इथून जावेसे वाटत नव्हते, पण दुसऱ्याच्या घरात असे विनाकारण थांबणे तिला नको वाटले. तू म्हणतेस ते कितीही खरं असले तरी ती आपली रियालिटी आहे काऊ. पावला पावलावर संघर्षाने भरलेली आपली लाईफ आणि हे स्वप्न आहे. मिस्टर ज्वालाने माणुसकी म्हणून आपल्याला मदत केली, त्यांचा आपण गैरफायदा नाही घेऊ शकत. चल लवकर आवर, आपल्याला जायला उशीर होईल. परत तुला अकॅडमी आणि मला स्टुडिओलाही जायचे आहे. आजचा दिवस तर असाच गेला. विना तिला समजावत बोलली. मग कावेरीही फ्रेश व्हायला गेली तर कावेरीने केलेला पसारा विनाने आवरून घेतला. काही वेळातच विना कावेरी घरी जायला निघाले. त्याने दरवाज्यातून बाहेर पाऊल टाकलेच की ज्वालासिंग दत्त बनून दोघींच्या पुढ्यात उभा झाला, विनाकडे एकटक रोखून बघत. कुठे जात आहात तुम्ही? ज्वाला दोघींना आडीपाडीने बघू लागला. त्याची ती भेदक नजर आणि त्याचा रुक्ष स्वर, दोघीही घाबरल्याच. ते घरी, हिम्मत एकवटून विना बोलली आणि त्याने हातांच्या मुठी आवळल्या. घरी? कशासाठी? इथे काही त्रास होत आहे का? ज्वाला विनाच्या डोळ्यात बघू लागला. नाही, पण घरी तर जावं लागेल ना. विनाच्या तोंडून कसे तरी शब्द बाहेर पडले. अच्छा, मग मला न भेटताच जाणार होतात तुम्ही? तो काहीसा गंभीर सुरात बोलला.
मीही हिला तेच समजावत होते, आपण ज्वाला सरांना भेटून जाऊ, पण माहीत नाही हिला काय एवढी घाई झाली. कावेरी मध्येच बोलली तसे वीणा आश्चर्याने तिला बघतच राहिली. ओके, मग आत चला, मला तुझ्याशी बोलायचे आहे. बोलून ज्वाला वीणाच्या बाजूने आत गेला. जाताना त्याच्या हाताचा हलका स्पर्श तिच्या हाताला झाला. त्याचा तो ओळखीचा परफ्यूमचा सुगंध. वीणा स्टॅच्यू बनून तिथेच उभी राहिली. विनू चल ना, ज्वाला सर आपली वाट बघत आहेत. कावेरी फुलटू एक्साइट झालेली, मनात गुदगुल्या होऊ लागल्या. एक दिवस त्या विलामध्ये राहायला भेटेल, वरून एवढा हँडसम तरुणाला जास्त वेळ बघायला मिळेल, एवढीच काही ती तिची भाबडी आशा. दोघे आत गेल्या तर ज्वाला रायल सोफ्याच्या सिंगल खुर्चीवर एखाद्या राजासारखा बसून होता. चेहऱ्यावर कोरे भाव, त्याची भेदक नजर विणावर स्थिरावलेली. हा असा का बघतो, आणि आता याला काय बोलायचे माझ्याशी? वीणा स्वतःशीच बडबड करू लागली. बसा. त्याने दोघींना बसायला खुणावले तशी कावेरी धापकन सोप्यावर बसली, पण वीणा अजूनही गोंधळून त्याला बघत होती. मी तुझी मदत केली, त्या बदल्यात मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. वीणाकडे एकटक बघत तो बोलला, आणि इकडे वीणाची धडधड वाढली. परत तेच ऑफर? मनात विचार चमकून गेला. म्हणजे कोणीही तोंड उचलून तिला येता जाता वन नाईट स्टँड ऑफर करावे एवढीच तिची लायकी होती का? कोणीही तिला साधारण मुलीसारखे ट्रीट करणार नव्हतेच का? विचार करूनच तिला गहिवरून आले. पण ती स्ट्रॉंग होती, परिस्थितीशी लढणे तिने शिकले होते. त्याचे बोलणे ऐकून कावेरीही संभ्रमात पडली. तुम्ही माझी मदत केली त्याबद्दल खरंच मनापासून तुमचे आभारी आहे सर मी, पण मी तुम्हाला काहीही देऊ शकणार नाही. वीणा त्याच्या डोळ्यात रोखून बघू लागली. चिडच आली तिला पुरुषांच्या या मानसिकतेची. कोणी फिल्ममध्ये रोल हवे त्यासाठी, कोणाला तिचे सौंदर्य आवडले म्हणून ऑफर, आणि ही तर हद्दच झाली. मदत केली त्या बदल्यात ऑफर. ती म्हणजे कोणी खेळणे होती का? कोणीही या आणि असली ऑफर देऊन जा. तुझे हेच ॲटिट्यूड आवडले मला, लग्न कर माझ्याशी. ज्वाला निर्विकार तिला बघू लागला, आणि कावेरीच नाही तर वीणाही तिणताळ उडाली. लग्न? दोघीही एकाच वेळी बोलल्या, पण वीणा हलकेच तोंडात पुटपुटली, तर कावेरी तिच्या सवयीनुसार मोठ्याने. त्याने भुवई उंचावून कावेरीला पाहिले. बिचारीचे हृदय तर खाडकन तुटले. तो आवडला होता तिला. पण ज्वाला सर, लग्न कशी करू शकते ते तुमच्याशी? तुमच्याविषयी आम्हाला काहीच माहिती नाही. कोण, कुठले तुम्ही? कावेरी नाराजीत त्याला बघू लागले. तसे ज्वालाने त्याचे आधार कार्ड तिच्या पुढ्यात ठेवले. तुला हेच हवे होते? एक भुवई उडवत तो बोलला. कावेरीने टिपाईवर ठेवलेले कार्ड उचलून बघू लागली. ज्वाला सिंग, सन ऑफ मंगल सिंग. ॲड्रेस त्याच्या बंगलोचाच होता, मुंबई. कावेरी वेड्यासारखी कधी त्याचे आधार कार्ड तर कधी त्याला बघू लागली. यार, हा कोणी डाकूच्या फॅमिलीतील तर नाही ना? कसे नाव आहे? मंगल सिंग, हा ज्वाला सिंग. कावेरी तोंड वाकडे करत हलकेच पुटपुटली. सर, तुमच्या आईचे नाव फुलनदेवी आहे का? कावेरीने जरा भीतभीत विचारले. व्हॉट? न कळून ज्वाला बोलला. ते म्हणजे बघा ना, तुम्ही ज्वाला सिंग, तुमचे बाबा मंगल सिंग, आता राहिलेच कोण? आई फुलनदेवीच ना. त्यांच्याशिवाय डाकूची फॅमिली कशी पूर्ण होईल? कावेरी बोलली, आणि ज्वाला सिंगला ठसका बसला. तो मोठमोठ्याने खोकू लागला. हे पाणी घ्या सर. आय प्रॉमिस, मी तुमच्याविषयी कुणालाच सांगणार नाही. कावेरीची तरीही मोठी हिंमत. बिचाऱ्याने गटगट पाणी पिऊन घेतले. मिस कावेरी, तुम्ही प्लीज बाहेर थांबा, मला वीणाशी बोलायचे आहे. स्वतःला सावरून ज्वालाने कावेरीला बाहेर पिटाळले. उगाच ती पोलीसही बोलावून घ्यायची भीतीच वाटली त्याला तिची. काय डेंजर मुलगी आहे. काय गरज होती हे असले नाव ठेवायची? याक, डाकू आणि मी. विद्युत मनातच कावेरी आणि स्वतःचा उद्धार करू लागला.
त्याची नजर शून्यात लावून बसलेल्या तिच्यावर पडली तसे तो भानावर आला. वीणा, त्याचा अतिशय सॉफ्ट आणि प्रेमळ स्वर. वीणाने भरलेल्या डोळ्याने त्याला पाहिले. ती कशी कोणाशी लग्न करू शकते? बदनाम दुनियेतील सगळ्यात फेमस असलेली ती, लग्नाशिवाय पुरुषांची एका रात्रीची दुल्हन झालेली. कोणी प्रेमाने कुरवाळले तर कोणी कुस्करणे. तिने तर मनात फक्त एकच व्यक्तीला पूजले, पण रात्री मात्र बऱ्याच जणांच्या रंगवल्या. लग्न आणि तिचा दूरदूर तर संबंधच नाही आणि ती कधी विचारही करू शकणार नव्हती. शेवटी तिचे कटू पण तेवढेच भयानक सत्य जाणून कोणीही तिचा स्वीकार करणार नाही माहीत होते तिला. वीणाने एकवार त्याला पाहिले. डोळ्यात थोपवलेले पाणी उपड्या हाताने पुसून घेतले. थँक्स फॉर धिस ऑफर सर, पण मी तुमच्याशी लग्न करू शकत नाही, बोलून वीणा तिथून झपाझप पावले टाकत बाहेर निघून गेली. संध्याकाळची वेळ. सूर्य त्याच्या परतीच्या प्रवासाला निघालेला. त्याची किरणे पडद्याआडून आत येत त्याचे अस्तित्व दाखवून गेले. विद्युत घाईने खिडकीजवळ उभा झाला. एकीकडे आकाशात अस्ताला जाणारा सूर्य तर दुसरीकडे त्याच्याकडे पाठ फिरवून जाणारी वीणा. त्याचे मन बेचैन होऊन गेले. रागात त्याने मूठ खिडकीवर आपटली. तू अशी नकार नाही देऊ शकत वीणा. मीही बघतोस तू मला कशी इग्नोर करतेस. हा ज्वाला सिंग तर तुला आपले बनवूनच राहणार. विद्युत स्वतःशीच पुटपुटला. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.